मस्तपैकी बटाट्याची चटपटीत भाजी करूया। त्याच्यासाठी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून सालासकट हे चिरून घेणार आहे। कढईमध्ये तेल घालून घेऊया। 1-2 टेबलस्पून इथे हे तेल घातलेलं आहे। थोडंसं तेल इथे जास्त घालायचं, कारण आपल्याला चटपटीत भाजी करायची आहे। आपण अचारी आलू करतो आहोत, तर त्याच्यासाठी इथे मोहरीची डाळ, मेथीची डाळ आणि जिरं घेतलेलं आहे। मोहरीची डाळ 2 चमचे, मेथीची डाळ 1 चमचा आणि जिरं जे आहे ते 1 चमचा घेतलेला आहे। आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। तेल गरम झालंय तो त्याच्यात आपण जिरं घालूया, हिंग घालूया पाव चमचा। आता हे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये ह्या मेथी आणि मोहरीची डाळ घालून घेऊ। आता हाही मसाला आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे। थोडा आधी हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण गॅस इथे कमी करणार आहोत, नाहीतर मसाला जळेल। मसाला छान परतला की त्याच्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा आणि हे बटाटे मी अशा प्रकारे गोल गोल कापून घेतलेले आहेत। सालासकट बटाटा चिरला की तो लागतो पण छान, चव सुद्धा सुंदर लागते आणि तो जो एरवी असा मऊ मऊ होऊन जातो बटाटा तसा होत नाही, व्यवस्थित शिजतो। थोडं 1 मिनिटभर परतवून घ्यायचं, मीठ घालायचं, त्याला 1 TSP मीठ लागेल याला। व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला वाफेवर भाजी शिजवायची आहे। पाण्याचा अंश आपल्याला इथे वापरायचा नाहीये। 1 वाफ आली आहे, मध्ये मध्ये हलवून घ्यायचं। साधारणपणे 2 ते 3 वाफ आपल्याला आणाव्या लागतात। बटाटा शिजेपर्यंत आपण वाफ आणायची आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। मस्त सणसणीत वाफ आलेली आहे, बघूया आपण, हलवून देऊ। आता बटाटा शिजलाय का हे बघून घेऊ। हे बघा, बटाटा छान शिजलेला आहे, पण अटकळ सुद्धा राहिलेला आहे, पिठूळ झालेला नाहीये। आता इथे 2 चमचे तिखट मी घालून घेतलं। आवडीप्रमाणे आपण तिखट घालू शकतो, पण हा अचारी आलू आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखट इथे जास्त घालायचं। याच माझ्या तिखटामध्ये, हे घरचं तिखट आहे, त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची सुद्धा होती। नसेल तर वेगळं थोडंसं पाव चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालून घ्यायचं, म्हणजे रंग पण छान येतो। मस्त एक वाफ आणून घ्यायची तिखट घातल्यावर आणि छान सणसणीत वाफ आल्यावर हे असे अचारी आलू आपल्याला तयार आहेत। मस्तपैकी चमचमीत अशी ही भाजी सगळ्यांना आवडते, नक्की करून बघा। आपल्याला हवं तर त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर पेरू शकतो।